Alright. तर आज आपण बघणार आहोत वर्मी कंपोस्टिंग म्हणजे काय, गांडूळ खताची निर्मिती औद्योगिक प्रक्रियेने कशी होते आणि घरगुती प्रक्रियेने कशी होते. गांडूळ खत म्हणजे नेमकं काय. लॅटिन शब्द आहे सुरुवातीचा, वर्मिस म्हणजे वर्म्स, त्यापासून वर्मी कंपोस्टिंग हा शब्द आला. बेसिकली याच्यात सामान्य जैविक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि विशिष्ट प्रकारची गांडूळ वापरून जैविक कचरा जो असतो त्याचं रूपांतर करून खत तयार केलं जातं. त्या खताला गांडूळ खत म्हणतात. इथे बेसिकली प्रामुख्याने एरोबिक म्हणजे हवेतला ऑक्सिजन वापरून गांडूळ खत तयार केलं जातं. आपण गेल्या वेळेस बघितलं होतं की एरोबिक एनेरोबिक हे दोन प्रकार आहेत कंपोस्टिंगचे. त्यापैकी एरोबिक प्रकारात हे खत तयार होण्याची पद्धत मोडते. कचऱ्याचं गांडुळांनी आपल्या शरीरांतर्गत विघटन केलं की त्यानंतर जे विघटित पदार्थ तयार होतात ते माती आणि रेती यांचं मिश्रण तयार होऊन वर्म कास्ट तयार होतात आणि ते गांडूळ उत्सर्जित करतात. आणि हे जे उत्सर्जित मिश्रण आहे ते गांडुळांचे कोश म्हणजे स्किन, एक्डायसिस, ह्युमस आणि स्वतः गांडूळ हे सर्व एकत्र आले की ते जे पदार्थ तयार होतं त्याला गांडूळ खत म्हणतात. आता याच्यात बऱ्याच प्रकारचे एन्झाईम्स म्हणजे वितंचक, अँटीबायोटिक्स प्रतिजैविक असतात, ह्युमिक ऍसिड असतं. YouTube वीडियोस देखना. तो कल 10 हॅलो, कोणाच तरी मायक्रोफोन चालू आहे, तो बंद करणार का. चलो आज अच्छा जल्दी से. हॅलो. आज जाओ. आज जाओ. तर हे जे गांडूळ खत तयार होतं ते हॉर्मोन्स, ह्युमिक ऍसिड, अँटीबायोटिक्स, एन्झाईम्स हे सर्व त्यात असल्यामुळे ते अतिशय रिच पौष्टिक असं असतं. गांडुळाचे प्रकार किती आहेत ते आधी बघूयात. 3 मुख्य प्रकार आहेत, एंडोजेइक, एपिजेइक आणि एनेसिक. एपिजेइक म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागालगत राहणारी गांडुळं. जमिनीच्या पालापाचोळ्याखाली, जमिनीवर जो पालापाचोळा पडला असतो त्याखाली राहतात, ते बिळं करत नाहीत आणि ती आकाराने लहान असतात. ही गांडुळं साधारण हॉरिझॉन्टली जमिनीवर पसरत असतात. ती जमिनीत बिळ करत नाहीत किंवा खोलवर जात नाहीत. दुसरा प्रकार म्हणजे एंडोजेइक, जे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली जातात, साधारणतः 18 ते 20 इंच जमिनीखाली, पण ती आडव्या बिळांमध्ये राहतात आणि एकतर लहान असू शकतात किंवा मध्यम प्रकारची गांडूळ असू शकतात. आणि तिसरा प्रकार म्हणजे एनेसिक, ही गांडूळ जमिनीत खोलवर उभी बिळं करून राहतात. ती जाड असतात, लांब असतात आणि यांची उंची म्हणजे लांबी साधारणतः 6 इंचापासून 20 ते 22 इंचापर्यंत देखील असू शकते. तर हे जे 3 प्रकारची गांडूळ आहेत त्यापैकी पहिले आणि तिसरं म्हणजे एपिजेइक आणि एनेसिक या 2 प्रकारची जी गांडूळ आहेत, त्याचे फोटो डावीकडे खाली दिसलेले हातावर दिसतील तुम्हाला आकारासाठी एकमेकाच्या. तर एपिजेइक गांडूळ बॉटम लेफ्टला जी आहेत ती किंवा एनेसिक गांडूळ जी उजवीकडे आहेत, उजव्या हातावरती दाखवलेली आहेत ती, या 2 प्रकारची गांडूळ वापरली जातात आणि त्या वापराने गांडूळ खत तयार केलं जातं. इथे या डावीकडच्या वरच्या चित्रात तुम्हाला हे ग्राफिक मध्ये दिसेल की जमिनीवरती राहणारी जी गांडूळ आहेत, एपिजेइक गांडूळ, ती वरती पसरतात, खोल जात नाहीत. दुसरी एंडोजेइक जी आहेत ती आडवी पसरतात आणि त्यांचा आकार थोडासा मोठा असू शकतो, पण ती खतासाठी उपलब्ध नाहीत, कारण ती फक्त माती खातात, ते सेंद्रिय पदार्थांचं विघटन करू शकत नाहीत. एनेसिक ही तिसरी जी गांडूळ असतात ती खोलवर जातात आणि जमिनीखाली 20 ते 30 फुटापर्यंत जाऊ शकतात आणि त्यांची घरं मोठी असतात. तर याप्रमाणे वापरली जाणारी 2 प्रकारची मुख्य गांडूळ, मगाशी म्हटल्याप्रमाणे एनेसिक प्रकारात नाईट क्रॉलर्स अशी जाड आणि लांब गांडूळ असतात, ती औद्योगिक खत निर्मितीसाठी वापरली जातात. आणि एपिजेइक प्रकारात मोडणारे रेड विग्लर्स नावाचे वर्म्स असतात, ती घरगुती गांडूळ खतासाठी वापरली जातात. आता गांडूळ खताची औद्योगिक निर्मिती कशी होते ते आपण बघूयात. यात प्राणीजन्य
पदार्थ आणि वनस्पतीजन्य कचरा एकत्र केला जातो. त्याआधी वनस्पतीजन्य कचरा जो असतो तो कापून त्याचे 2 ते 5 सेंटीमीटर आकाराचे तुकडे केले जातात आणि त्यात 30 ते 70% शेणाचं पाणी एकत्र केलं जातं आणि ते या कचऱ्यावर ओतलं जातं आणि हे सर्व मिश्रण एकजीव केलं जातं. आपण एक सिरीज ऑफ फोटोज बघणार आहोत नंतर, त्यात तुम्हाला आणखीन स्पष्ट होईल. यानंतर कंपोस्टिंग वेगवर्धक घातले जातात, ज्यांना ऍक्सिलरेटर्स म्हणतात. यात सेल्युलायटिक किंवा लिग्नोलायटिक फंजाय असतात किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, बॅक्टेरिया असतात आणि यामुळे कंपोस्टिंगचा वेग वाढू शकतो. शेवटी शेणाचा थर दिला जातो आणि यानंतर मग गांडूळ या कचऱ्यावर घातली जातात. ही गांडूळ चटकन शेणात शिरतात आणि खाली कचऱ्याकडे कचऱ्याच्या दिशेने प्रवेश करतात. त्यानंतर त्यावर पाणी मारून फवारलं जातं आणि या फवारणीने आर्द्रता 60 ते 70% इतकी राखली जाते आणि टेम्परेचर 25 ते 30 डिग्री या प्रमाणात राखलं जातं. यापेक्षा अधिक टेम्परेचरमध्ये गांडूळ मरू शकतात. यापेक्षा कमी टेम्परेचरमध्ये त्यांचा खाण्याचा वेग कमी होतो. त्यामुळे 25 ते 30 हे तापमान राखणं महत्वाचं असतं. या प्रकारच्या कालावधीमध्ये 4 ते 6 महिन्या कालावधीमध्ये या प्रकाराने औद्योगिक प्रक्रियेने निर्मिती केली जाते. ही पहिली स्टेप. यात मी म्हटलं त्याप्रमाणे प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य ब्राऊन म्हणजे करडा कचरा आणि हिरवा कचरा एकत्र केला जातो. हे दोन्ही कार्बन आणि नायट्रोजनचे सोर्सेस म्हणून वापरले जातात. यातली पानं जी आहेत ती कापून, फांद्या कापून त्याचे 3 ते 5 सेंटीमीटर आकाराचे तुकडे केले जातात आणि मग नंतर हा सगळा कचरा एकत्र केल्यानंतर त्यावर शेणाचं पाणी ओतलं जातं. हे पूर्ण लगदा होईपर्यंत एकत्र केलं जातं आणि त्यानंतर शेवटी शेणाचा थर दिला जातो. शेण हे अतिशय रिच सोर्स आहे गांडुळांसाठी. त्यामुळे सुरुवातीचं पचेल असं इमिडिएटली अवेलेबल होणारं अन्न म्हणजे शेण. त्यामुळे तिथे ते त्यांचं विघटनाला सुरुवात करतात आणि या नंतरची स्टेप म्हणजे ऍक्च्युअल गांडूळ सोडली जातात. याला सीडिंग म्हणतात आणि ही गांडूळ त्यावरती सोडली की ती चटकन विदिन 5 to 10 मिनिट्स ती शेणाच्या आत शिरतात आणि त्या खालच्या कचऱ्याकडे ते कूच करतात आणि तिथे जाऊन मग तो कचरा खायला सुरुवात करतात. यानंतर त्याच्यावर पाणी फवारलं जातं स्प्रिंकलर्सनी आणि पाणी वापरून आर्द्रता आणि तापमान हे योग्य ते राखलं जातं. 25 ते 30 डिग्रीच्या आसपास तापमान आणि 60 ते 70% पाणी आर्द्रता हे सांभाळलं जातं. या पद्धतीने मग साधारण 3 ते 4 कधी कधी 6 महिन्यापर्यंत देखील खत निर्मिती होते. हे झाल्यानंतर खत वेगळं केलं जातं. खतातून गांडूळ वेगळी काढली जातात पुन्हा वापरता येण्यासारखी आणि खत वेगळं केलं जातं. यासाठी एक तर मॅन्युअल प्रोसेस वापरली जाते, ज्यात चाळण्या असतात, ज्या हाताने चाळून 2 ते 4 मिलीमीटर होल मधून त्या चाळण्यातून खत खाली जातं आणि गांडूळ वरती उरतात. हा एक मॅन्युअल प्रकार झाला. नाही तर मेकॅनिकल पद्धती असतात, शेकर वापरले जातात. तुम्हाला दुसऱ्या चित्रात इथे दिसेल की शेकर हॉरिझॉन्टली मूव्ह होत राहतात आणि त्यात सुद्धा खाली चाळणी असते आणि त्या चाळणीतून खत खाली पडतं आणि गांडूळ वरती राहतात. आता हे गांडूळ खत तयार झालं की त्याची प्रत कशी आहे हे तपासलं जातं. त्यात 3 मुख्य गुणधर्म तपासले जातात. भौतिक गुणधर्म त्याचे तपासले जातात, म्हणजे त्याचा रंग एक तर काळा हवा किंवा गडद करडा हवा आणि त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे भुरभुरीत बारीक मध्यम आकाराचे कण असायला हवेत. ते थोडेसे ओलसर असतात, त्यानंतर वाळवावे लागतात. रासायनिक गुणधर्म म्हणजे त्याचा पीएच तपासला जातो. तो 6.5 ते 8 या दरम्यान असला पाहिजे. जनरली 7च्या आसपास म्हणजे न्यूट्रलच्या आसपास तो असतो. कार्बन टू नायट्रोजन रेशो असतो तो 30 ते 1 या प्रमाणात सांभाळला जातो. गरज असल्यास काही मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स त्यात घातले जातात आणि त्याचं प्रमाण देखील तपासलं जातं आणि ह्युमसचं प्रमाण 4%च्या आसपास आहे की नाही हेही तपासलं जातं. शेवटी जैविक गुणधर्म काय आहेत तेही तपासलं जातं. म्हणजे त्यात सफिशियंटली पुरेशी एन्झाईम ऍक्टिव्हिटी आहे की नाही हे तपासलं जातं आणि त्यात मायक्रोब्स कुठले आहेत हेही तपासलं जातं. म्हणजे यात पुरेसे चांगले फंजाय आणि बॅक्टेरिया आहेत की नाही हे तपासून मग ते खत प्रतवारीत त्याची योग्य ती तपासून त्याचं पुढे पॅकिंग केलं जातं. तर असं हे तयार झालेलं गांडूळ खत नंतर पॅकिंग करून विक्रीला आणलं जातं. गांडूळ खताचे फायदे काय, तर रोपांसाठी हे अन्न पदार्थाचा उत्कृष्ट स्रोत असतो. ओल्या कचऱ्याचं खतात रूपांतर करताना पर्यावरणाची हानी थांबवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. यात मानवी श्रम कमीत कमी असतात.
गांडूळच खरे कामकरी असतात आणि त्यांच्या सहकार्याने आपण खत निर्मिती करतो. यात मातीचा भौतिक, रासायनिक आणि जैविक कस आपोआप सुधारतो आणि या निमित्ताने उपयुक्त जीवाणूंची वाढ मातीत होत असल्याने जमिनीमध्ये उपद्रवी जीवाणूंचं प्रमाण नियंत्रणात राहतं आणि रोपांना सुरक्षितता मिळते. हे गांडूळ खताचे मुख्य फायदे झाले. आता गांडूळ खत घरात करायचं झालं तयार तर ते कसं करावं, तर याचे मी 2 उदाहरणं देणार आहेत. एक भारतीय पद्धतीने कसं करतात ते आणि एक अमेरिकेत कसं केलं जातं हे. आणि त्यानंतर आपण गांडूळ खत तयार झाल्यानंतर वेगळं कसं केलं जातं आणि गांडूळ वेगळी काढून खत हार्वेस्ट कसं केलं जातं हेही आपण बघणार आहोत. तर यासाठी मी 3 व्हिडिओज आहेत ते दाखवणार आहे. मुख्य म्हणजे हे खत घरातल्या घरात करताना प्रमाण कमी असल्यामुळे हे जरा लवकर होतं. यासाठी 2 महिने ते 4 महिने एवढा कालावधी पुरेसा असतो. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वाणी मूर्ती म्हणून बंगलोरमध्ये असतात. त्यांनी खत निर्मिती कशी केली त्यांच्या घरी हे आपण बघणार आहोत आणि ही अतिशय सोपी पद्धत आहे. हे बोलता त्यांचा आवाज कसा घ्यायचा? हॅलो हॅलो व्हिडिओ दिसतोय का? हो दिसतोय. ओके. ओके. आवाज कमी करा. दादाचा व्हिडिओ कॉल चालू. आवाज नाही व्हॉल्यूम नाही येते. येते व्हिडिओचा. आवाज येत नाहीये? हा, व्हिडिओला व्हॉल्यूम नाही. नाही व्हिडिओ दिसतोय पण व्हॉल्यूम नाही. एक मिनिट. एनिवे, व्हिडिओचा व्हॉल्यूमचा तसा संबंध नाहीये. बेसिकली त्या सांगतायत की माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? हॅलो, हो माझा आवाज ऐकू येतोय ना? हो हा येतोय. हा, त्या हो बेसिकली हो ओके, त्या सांगतायत की व्हिडिओ बेसिकली कॉम्पोस्टिंग घरी करणं अगदी सोपं आहे. काही वेळा सुरुवातीला तुमचे वर्म्स मरू शकतात, तुम्ही पाण्याचं प्रमाण किंवा तापमानाचं प्रमाण सांभाळलं नाही तर. पण एकदा तुम्हाला प्रमाण जमलं त्याचं पाण्याचं आणि तापमानाचं की व्हिडिओ बेसिकली खत करणं अतिशय सोपी गोष्ट आहे. ते आता एक एक स्टेप्स दाखवतील. तुम्हाला आवाज आला नाही तरी चालेल, सगळं सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. पण कळलं नाही तर मात्र आपण नंतर पुन्हा एकदा बघूयात ते. त्यांनी प्रश्न विचारला होता त्या इंटरव्ह्यूअरनी की तुमच्या घरातल्यांना काही त्रास होतो का, त्यांचं काही ऑब्जेक्शन आहे का? आणि त्यांनी सांगितलं की माझ्या घरातल्यांना काही ऑब्जेक्शन नाही. सुरुवातीला थोडंसं किळस वाटली गांडुळाची, पण नंतर त्यांना सवय झाली आणि फायदा किती होतोय ते कळल्यानंतर त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे. आवाज झोपायचं. त्या स्वतः हॅलो, ऐकू येत आहे? हा हो ओके ओके. हो, आता येते. आता दोन्ही नाही सर. दिसतोय तर
स्क्रीन आणि आवाज दोन्ही नाहीये. ओके. आता दोन्ही आहे. ओके, गुड. त्या सांगतात की आधी बेडिंग तयार करायला लागतं. त्यासाठी काय करायचं तर न्यूजपेपर्स श्रेड करायचे, नारळाच्या शेंड्या कापून टाकायच्या आणि वाळलेला पालापाचोळा हे सगळं आधी एकत्र करायचं. त्यांनी कार्डबोर्ड, न्यूजपेपर हे सगळं पाण्यात घालून भिजवलंय आणि कोरडं शेण त्यांनी भिजवून घेतलं आणि ते त्याच्यात टाकलं. 3 गोष्टी त्यांनी एकत्र केल्यात: पुठ्ठा, कागद आणि शेण वाळवलेलं. हे सगळं मिक्स करून त्याचं बेड तयार केला. आणि हे जे मॉइश्चर असतं, आर्द्रता असते, त्यांच्या स्किनसाठी चांगली असते, आवश्यकही असते, म्हणून हे बेड महत्वाचं आहे. आता त्यांनी सुरुवातीला आधी झालेलं कॉम्पोस्ट गांडूळ खत टाकलंय. आणि नंतर मग त्या गांडूळ घालतायत. सर काय दाखवते का? दिसत नाही, फक्त तुम्ही दिसताय. ते करत असं दाखवलंय आम्हाला. हो, दिसत नाहीये. आणि आवाज पण थांबतोय मध्ये मध्ये. हा, आणि आवाज पण मध्ये मध्ये थांबतोय. तुमचं आहे फोटोवर, तुम्ही दिसताय, पण ते काय दाखवतं ते दुसरं नाही दिसत. व्हिडिओ दिसत नाहीये आणि तुम्हाला. आवाज पण थांबतोय मध्ये मध्ये. ओके, मी व्हिडिओ चालू ठेवू की नको? आवाजही मध्ये मध्ये थांबतोय. बर, बेसिकली त्यांनी काय केलंय की त्यांनी रेंज नाही की काय केलं तरी चालेल, कारण तुम्ही जे सांगत होतात ना हा की कार्डबोर्ड टाकलेत किंवा हा. काय, ते नुसतं एक्सप्लेन तसं पण कळतंय जरा. हा, म्हणजे ते राहिलंय मध्ये नाही. मध्ये. हॅलो, ओके, जर ओके. तुमचा व्हिडिओ चालू असेल तर तुम्ही तुमच्या आवाजात त्याचं एक्सप्लेनेशन केलं तरी, म्हणजे व्हिडिओ त्यांचा आणि आवाज तुमचा, असं बरं बरं, चालेल. ठीक आहे, तसं बरोबर. करूयात, तसं करूयात. ठीक आहे. बरोबर. तर त्यांनी बेसिकली ह्या 4 गोष्टी एकत्र केल्या आहेत: वाळलेलं शेण, पुठ्ठा, कागद आणि जुनं खत. आणि हे थोडंसं ओलसर करून खाली घातून त्याचं बेड तयार केलं आणि त्यावरती मग गांडूळ सोडलेत. आणि ती गांडूळ सोडून मग त्यानंतर त्यांनी त्याच्यावरती घरातला ओला कचरा टाकायला सुरुवात केला. त्यात काय काय असतं तर भाज्यांची देठं उरलेली, शिळा काही कापलेला कांदा वगैरे असेल, किंवा टोमॅटो असतील, घरातलं चीज असेल, असे पदार्थ त्यांनी सगळे घेतले आणि ते टाकले त्याच्यात. आणि हे करताना फक्त मोठे तुकडे असतील तर ते लहान तुकडे करून टाकायचे, एवढं फक्त काळजी घ्यावी लागते. आणि त्यानंतर त्यांनी ते मिक्स करून त्यावरती वाळलेली पानं टाकली पुन्हा. तर वाळलेली पानं आणि न्यूजपेपर याचा कव्हर दिल्यानंतर आतमध्ये गांडूळ वाढत राहतात आणि या कचऱ्याचं रूपांतर ते विघटन करून खतात करतात. यासाठी त्यांनी सांगितलं की 30 ते 60 दिवस लागतात आणि 60 दिवसानंतर हे त्यांना खत मिळतं. आणि खत नंतर ते तयार झाल्यानंतर हॅलो, तर ते तयार झाल्यानंतर त्या हॅलो खत, हॅलो, हा येतं ऐकू ना? आवाज काय वेगळा येतात. कोणाच तरी मायक्रोफोन चालू आहे. हॅलो हॅलो. हो, येतं. कार्डबोर्ड आणि पेपर टाकलं की ते हा, मी म्यूट करतो सगळ्यांना, कारण मला 1-2 आवाज ऐकू येतात मध्ये. ओके, तर त्यांनी नंतर हे सगळं टाकल्यानंतर 60 दिवसांनी ते खत काढतात आणि वरचे खत काढून दुसऱ्या मोकळ्या बास्केटमध्ये टाकून त्याचे थर तयार करतात ते. आणि ते उभे त्रिकोण केल्यानंतर त्याचे गांडूळ, आणि त्यावर लाईट सोडला की ते गांडूळ खाली जातात. त्यांना जमिनीखाली म्हणजे मातीखाली उजेड असताना मातीखाली लपायला आवडतं, त्यामुळे गांडूळ वरच्या 6 इंचाच्या खाली जाऊन लपतात आणि मग वरचा 5-6 इंचाचा थर हळूहळू काढला जातो आणि वेगळा केला जातो. असं करत करत तो माउंड म्हणजे तो जो हीप असतो तो कमी कमी उंचीने केला जातो आणि खाली फक्त गांडूळ उरतात. आणि मग ती गांडूळ पुन्हा पुढच्या कचऱ्यासाठी वापरली जातात, खतासाठी. असं करून त्या खत एकत्र करतात आणि गोळा करून झाडांसाठी वापरतात. ही एक पद्धत झाली.
आता लेट मी ट्राय की दुसरं तुम्हाला दिसणार आहे की नाही. स्लाइड दिसतात का? हॅलो, नाही. नाही नाही स्लाइड दिसत नाहीये? ती लिंक आपण नंतर ग्रुपवर टाकूयात ना. नाही हो, नाही स्लाइड दिसत नाहीत का माझ्या? नाही, काय नाही दिसत आहे. नाही, तुम्ही दिसताय. हो, पण कव्हर माझं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिसत नाहीये. नाही नाही. ओके, आय डोंट नो व्हाय. स्क्रीन शेअरिंग थांबलं असणार आहे. एक मिनिट बघतो मी. हा आता नाही, दिसलं होतं का? अगदी सुरुवातीला. सुरुवातीचं दिसलं होतं. एक मिनिट. व्हिडिओच्या अगोदर जे होतं ना, व्हिडिओच्या अगोदर हा, ते दिसलं का? ते दिसलं होतं. ओके, आता दिसतंय? नाही. नाही, स्लाइड शेअरिंग थांबलंय. नाही आता दिसतंय? हो. ओके, हा, ते चित्र आले. हा दिसतंय ना? ओके, हो. स्लाइड पण हो. दिसते माझी? हो सर. हा, गांडूळ खताची हो, हो. निर्मिती. आता अमेरिकन उदाहरण एक बघूयात आपण. तिथे अमेरिकेत मेन युनिव्हर्सिटीमध्ये कसं केलं जातं. त्या एक्सटेन्शन युनिव्हर्सिटीचा हे आहे. हा व्हिडिओ दिसतोय का बघा आणि मला सांगा. आवाज येणार नाही, पण व्हिडिओ दिसतोय का बघा. व्हिडिओ दिसतोय का? हो हो दिसतोय. दिसतंय. गुड, हो हो. परफेक्ट. तर या हे दिसतंय? त्यांनी काय काय गोष्टी वापरल्या ते सांगतायत. हो. त्यांनी त्याला होल्स पाडलेत खाली. आणि त्याला वरती देखील अर्ध्या इंचाचे ड्रिल केलेत होल्स. एअर साठी हे केलेलं आहे, एरोबिक कॉम्पोस्टिंग व्हावं म्हणून. आणि हा दुसऱ्या ट्रे मध्ये ठेवलाय, वरचा बॉक्स. त्यामुळे जे ड्रेन कॉम्पोस्ट टी जो तयार होईल तो खालच्या बॉक्स मध्ये गोळा होतो. 18 इंच एवढीच त्याची उंची असावी. आता मग बघितलं त्याप्रमाणे जर आता यात त्यांनी आयसेनिया फिटिडा नावाचे रेड विग्लर वर्म्स वापरलेत. मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे घरात कंपोस्टिंग करण्यासाठी हे छोटे वर्म्स वापरले जातात, रेड विग्लर्स. हे एपीजे एक प्रकारात मोडतात. त्यांनी सांगितलं की याच्यात एनएसिक मोठे अर्थवर्म्स असतात, ते वापरू नका, कारण ते खूप खोल जातात. त्यांना एवढ्या 18 इंचाच्या बॉक्समध्ये जगता येत नाही. हे क्लोजअप घेतल्यामुळे मोठे दिसत आहेत, पण एवढे मोठे नसतात, जाड ते. तर किती टाकायचे गांडूळ? ओके. आणि त्यांनी सांगितलं की इथे साधारणतः तुमचं जेवढं ओला कचरा असतो त्याच्या दुप्पट वजनाचे गांडूळ सुरुवातीला घ्या.
आता साधारणतः रोज 100 ते 150 ग्रॅम तुमचा कचरा तयार होत असेल तर तुम्ही 300 ग्रॅम गांडूळ घ्यायला हवीत. आणि त्यानंतर मुळात हे करायचं का, तर त्यांच्या वजनाच्या अर्ध्या वजनाचं अन्न ते विघटन करू शकतात. म्हणून मग 400 ग्रॅम वजनाचे गांडूळ घेतले तर 200 ग्रॅम वजनाचा कचरा ते विघटित करू शकतात. एकदा ते सुरू केलं की रोज त्याच प्रमाणात कचरा त्यात टाकायचा आणि मग ती पॉप्युलेशन ग्रो होत राहते. यार साधारणतः 4 ते 5 दिवस लागतात तेवढा कचरा कंपोस्ट होण्यासाठी, सुरुवातीला प्री कंपोस्टिंग ज्याला म्हणतात ते. आणि त्यानंतर दर 3-4 दिवसांनी तेवढं अन्न त्यात टाकायचं. साधारणतः दर 2-3 दिवसाचा ओला कचरा एकत्र करून तो एकदम टाकावा आणि तोपर्यंत गांडूळ वाढलेली असतात आणि ते पहिला कचरा त्यांनी खाल्लेला असतो. आणि ही आयडिया फार छान आहे त्यांनी दाखवलेली इथे, की त्याचे 8 भाग केले झाकणावरतीच चार्ट करून, आणि त्या 8 ठिकाणी तुम्ही ते कचरा टाकत जायचं. म्हणजे सोमवारी एकदा ठिकाण टाकला की ते क्लॉकवाईज डायरेक्शनने जाऊन मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी असं करून करून तुम्ही परत पुढच्या सोमवारी पहिल्या स्पॉटला येईपर्यंत तो पहिला कचरा पूर्ण डिकॉम्पोज झालेला असतो. असं 7 दिवसाचा कचरा 7 ठिकाणी त्यात टाकला जातो. आणि ओला कचरा टाकताना त्याने सांगितलं की फक्त एक कोपरा त्याचा उचलायचा आणि त्याच्यात 2-1 इंच खाली ते कचरा पुरायचा आणि त्याच्यावर पुन्हा वाळलेल्या कागदांचा, पुठ्ठ्याचा आणि पानांचा थर त्यावर ठेवायचा पसरवून, आणि मग झाकण लावायचं आणि मग बिन त्या दुसऱ्या बिनवर ठेवून द्यायची. दॅट्स ऑल. इतकं ते सोपं आहे. अन्न ओव्हरलोड करू नका, नाहीतर त्यांनी फंगस तयार होतो, नाहीतर किडे तयार होतात आणि त्याचा वास यायला लागतो. म्हणून त्याने सांगितलं की गांडुळाच्या प्रमाणातच ओला कचरा टाका, जास्ती टाकू नका. थोडेसे किडे आणि काही फंगस, पांढरी दिसणारी फंगस त्यात येऊ शकते, पण ती वाईट नाही, ती चांगली असते. मधून मधून कंपोस्ट हरवलं की तो एक फंगस आतमध्ये जाऊन त्याचं काम सुरू करते. त्याने सांगितलं की हे 2 महिन्यात तयार झालेलं कंपोस्ट आहे, काळसर झालेलं आहे चांगलं, आणि मग त्यात वर्म कास्ट जमा होतात सगळीकडे आणि ते विघटित झालेले पदार्थ सगळे जमा झालेले आहेत. आणि हे डायरेक्टली तुम्ही बागेत टाकू शकता, किंवा हवं तर तुम्ही चाळून त्यातले गांडूळ जमा करून ती गांडूळ बाजूला करून खत टाकू शकता आणि गांडूळ पुन्हा वापरू शकता. आता गांडूळ काढायची कशी, तर हा सोपा उपाय त्याने दाखवला इथे. एका प्लास्टिकच्या शीट वरती कंपोस्ट काढायचं आणि त्याचा असा ढीक तयार करायचा, आणि त्याला विंड्रो असं म्हणतात इंग्लिशमध्ये. मग कोन शेप पाईल तयार करायची की ज्याला वरती उंचवटा तयार होतो आणि दोन्ही बाजूला त्याला उतार आहे. आता पटकन गांडूळ पहिल्या 5-1 मिनिटातच उजेडापासून लांब, म्हणजे ते थराच्या आतमध्ये जातात. आता त्यांनी लाईट लावून दाखवलंय की लाईट लावला की ते आत जातात आणि वरवरचा 1-2 इंचाचा खताचा जो थर असतो तो बाजूला काढायचा आणि त्यांना बाजूला काढून ठेवायचा. असं करत तो खताचा कचरा गोळा करायचा ढीक, आणि शेवटी फक्त तुम्हाला गांडूळ उरतात, ती वेगळी करून पुढच्या खतासाठी वापरली जातात.